भारतीय बँकिंगचा प्रवास हा खूप मजेशीर आहे. आता बँकिंग 17व्या शतकात सुरुवात झालं. पण ज्याला आपण मध्यवर्ती बँक म्हणतो, म्हणजे बँकर्सची बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याची स्थापना 1935 ला झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934 ला झाला आणि त्या ऍक्ट मधल्या तरतुदीप्रमाणे ही बँक 1935 ला स्थापन झाली. आणि ही जी बँक आहे ती सुरुवातीला खाजगी बँक म्हणून ओळखली जात होती. देशाला स्वातंत्र्य 1947 ला मिळालं. 1949 ला या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. म्हणजे ही बँक ही भारत सरकारची बँक झाली. 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. 14 ऑगस्टच्या रात्री भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा झेंडा फडकवत असताना राष्ट्राला उद्देशून एक भाषण केलं होतं. त्या भाषणाची सुरुवातच अशी होती, सगळं जग जेव्हा झोपलेलं आहे तेव्हा भारत आज जागा झालेला आहे. आणि ते त्यांचं भाषण हे नियतीशी करार या नावाने खूप लोकप्रिय झालं होतं. ते भाषण म्हणजे त्यांनी आपल्या देशाबद्दलचं त्यांचं एक स्वप्न रंगवलं होतं. आता हे स्वप्न प्रत्यक्षात आणायचं तर त्याच्यासाठी काही व्हेकल पाहिजे, इन्स्ट्रुमेंट्स पाहिजेत, संस्थागत ढांचा पाहिजे, रचना पाहिजे, एक आर्थिक धोरण पाहिजे. त्याची सुरुवात 1950 मध्ये झाली. 1950 ला 26 जानेवारीला भारत हे प्रजासत्ताक बनलं. भारताने राज्यघटना स्वीकारली आणि त्याच्याबरोबर पहिल्या पंचवार्षिक नियोजनाच्या सह एक नियोजनबद्ध विकासाची वाटचाल सुरुवात झाली. भारतामध्ये सुई पण आयात करावी लागत होती, औद्योगिकरण नव्हतं. अशा या टप्प्यावर भारतामध्ये औद्योगिकरणाला चालना मिळावी म्हणून रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेऊन सुरुवातीला आपल्या अधिपत्याखाली एक इंडस्ट्रीज डिपार्टमेंट काढलं आणि मग नंतर शेवटी 1964 मध्ये रिझर्व्ह बँकेने त्यांच्या मालकीची एक स्वतंत्र औद्योगिक वित्तीय संस्था म्हणून IDBI ची स्थापना केली. यातून औद्योगिकरणाला चालना मिळाली. मग बँका आणि बँकिंग हे शहरात पुरतं मर्यादित होतं, ते खेडे विभागात जाऊन पोहोचलं पाहिजे. या भूमिकेतून सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेऊन 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण केलं. मग 1959 मध्ये प्रिन्सली स्टेटच्या ज्या बँका होत्या, म्हणजे निजामाची स्टेट बँक ऑफ हैदराबाद होती, स्टेट बँक ऑफ पतियाळा होती, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर होती, स्टेट बँक ऑफ म्हैसूर होती, या ज्या बँका आहेत त्या बँकांचं राष्ट्रीयकरण 1959 ला केलं. त्यातूनही उद्दिष्ट पूर्ण होत नाही. म्हणजे खेडी ही विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होत नाहीत किंवा शेतीचा विकास होत नाही. हे लक्षात घेता शेवटी भारत सरकारने 1969 मध्ये 14 मोठ्या खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. 1980 मध्ये आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. यातून ग्रामीण भागाचा विकास, शेतीचा विकास ही सगळी उद्दिष्ट त्यात होती. मधल्या काळामध्ये 1956 मध्ये लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तोपर्यंत LIC ही खाजगी क्षेत्रात होती. आणि मग 1969 1980 नंतर मधल्या काळामध्ये 1975 मध्ये प्रादेशिक ग्रामीण बँका ही एक नवीन संरचनेचा जन्म झाला. आणि ग्रामीण भागामध्ये, अतिग्रामीण भागामध्ये, मागास भागात, अतिमागास भागामध्ये बँकिंग पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हा टप्पा होता 1975चा. आणि मग 1982 मध्ये नॅशनल ॲग्रिकल्चरल बँक फॉर रुरल इंडिया, नाबार्डची स्थापना करण्यात आली. आणि ग्रामीण भागातल्या बँकिंगला रेग्युलेटर ही जबाबदारी नाबार्डकडे देण्यात आली. त्यांनी ग्रामीण भागामध्ये पैसा जिरवायचा असेल तर पुनर्वित्त उपलब्ध करून दिलं पाहिजे, ही जबाबदारी नाबार्डकडे दिली. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जशी कमर्शियल बँकांसाठी रेग्युलेटर होती, तशी कोऑपरेटिव्ह बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका यांच्यासाठी नाबार्ड
ही जी यंत्रणा होती ही नियामक म्हणून काम करत होती. भारतातल्या या सगळ्या बँकिंगच्या प्रवास जर बघितला तर भारत औद्योगिक उत्पादनाच्या बाबतीत स्वावलंबी झाला, अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला, दुधाच्या बाबतीत स्वावलंबी झाला. या सगळ्यामध्ये वित्तीय क्षेत्र म्हणजे बँक आणि बँकिंग यांनी एक अतिशय महत्वाची भूमिका बजावली. मग भारतामध्ये परदेशी चलन पण सुरक्षित राहिलं पाहिजे किंवा मोठ्या संख्येने उपलब्ध राहिलं पाहिजे. त्यातून एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया निघाली, एक्झिम बँक निघाली. म्हणजे भारताच्या डेव्हलपमेंटची सक्सेस स्टोरी ही भारतातल्या बँकिंगची सक्सेस स्टोरी आहे. आणि यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकर्स बँकेनी किंवा जी सेंट्रल बँकिंग आणि मॉनिटरी अथॉरिटी आहे यांनी एक अहम भूमिका निभावली, म्हणूनच हे शक्य झालं होतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकर्सची बँक आहे, तसं सेंट्रल बँकिंग अथॉरिटी म्हणून मनी सर्क्युलेशन म्हणजे नोटा छापणं, त्या अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध करून देणं, विकासासाठी पूरक अशी ही सगळी यंत्रणा उभी करणं, ही सगळी जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची होती. आणि भारतीय रिझर्व्ह बँकेनी या सर्व बाबतीमध्ये एक अतिशय ऐतिहासिक भूमिका बजावली. म्हणून भारतातलं बँकिंग हे सशक्त होऊ शकलं, अर्थव्यवस्था सशक्त उभी राहू शकली, देश स्वावलंबी बनला. हा झाला प्रवास भारतीय बँकिंगचा साधारण 1980-85 पर्यंतचा. या पुढच्या एपिसोडमध्ये रिझर्व्ह बँकेचा या पुढील प्रवास आपण बघणार आहोत, कारण यातूनच आपल्याला भारतीय बँकिंगची जी सक्सेस स्टोरी आहे किंवा भारतीय बँकिंग आणि त्यातले जे बारकावे आहेत हे समजणार आहेत. यासह या एपिसोडमध्ये इथेच थांबूया. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.